टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण. परिषदमध्ये जे काम झालं आणि जे काय निदर्शनास आलं ते अत्यंत चुकीचं आणि निंदनीय आहे. सर लोक जर उभारत असतील आणि विद्यार्थ्यांना जर सिमेंटचं काम किंवा काही लावत असतील हे चुकीचं आहे. फरशा पुसण्याचं काम लावतात हे सर लोक, तर हे टोटली चुकीचं आहे. शाळेमध्ये पिण्याच्या पाण्याचं सोर्स नाही आहे. नदी समोर आहे पण मुलांना यायला रस्ता नाही आहे आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हे गंभीर आहे. ग्रामसेवकला आम्ही ऑफिसमध्ये त्या दिवशी आम्ही मीटिंगमध्ये बोललेलो आहे. का बोलला? ग्रामसेवकला सुद्धा आम्ही काय म्हणलो होतो की बाबा शाळेचं जे काय आहे लहान मुलासाठी रस्ता येताना जाताना काय पाणी आता आहे, जाता येता आडवे ते पाणी, त्या पाण्यामध्ये लहान मुलांनी यायचं जायचं कसं? शाळेची बरखास्त करावी आणि शिक्षकांना जे कोणी शिक्षक आहेत, आता 6वीला वर्ग शिक्षकच नाही, त्या शिक्षकांचं पण निलंबित करावं त्या सर्व शिक्षकांना आणि समितीही बरखास्त करावी. नमस्कार, माझं नाव प्रफुल्ल बाळासाहेब कापुरे, राहणार कोळेगाव, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. आज या ठिकाणी मी जिल्हा परिषद शाळेत भेट देण्यासाठी आल्यानंतर बघितलं की लहान मुलांना माल कालवणे किंवा इतर कोणतीही कामं सांगत होती. पण सर लोकांना सांगितलं की लहान मुलांना माल कामं लावू नका, तरी काही कुणी ऐकलं नाही. आणि त्यानंतर आपल्या 6वी वर्गासाठी वर्ग शिक्षकही नाही आणि वर्गही नाही. तुमची मागणी काय आहे नेमकं? काय नाही, लहान मुलांना कोणतीही कामं करू देऊ नये. 6वीचा वर्ग आणि 6वीच्या वर्गासाठी वर्ग शिक्षक पाहिजे आणि वर्गही पाहिजे. त्यानंतर शाळा समितीला एवढं सांगणं आहे की बाबांनो पाण्याचा प्लॅन्ट इथं काढून द्या. जसं ग्रामपंचायतनं तुम्हाला बिल दिलेलं आहे किंवा त्यांनी ग्रामपंचायतनं काय केलेलं असेल ते काय माहीत नाही, पण शाळेसाठी एक आरो प्लॅन्ट आलेला आहे आणि तो आरो प्लॅन्ट बसवून घ्यावा. या ठिकाणी अजून व्यवस्था कुठली केली नाही असं तुम्हाला काय वाटतं? पाण्याची व्यवस्था नाही, स्वच्छता बघा शाळेची. ही शाळा समितीचं काम आहे, ते आपण हे सगळं करून घ्यायचं. तुमची शेवटची मागणी काय असणार आहे आणि तुम्ही जनतेला काय सांगाल की या ठिकाणी जे होत आहे काम म्हणजे लहान मुलांना विद्यार्थ्यांना जे काम करायला लावतात या शिक्षकावर किंवा मुख्याधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे का? किंवा या शाळेच्या जे अध्यक्ष उपाध्यक्ष जी आहे समिती त्यांची बरखास्त हे केली पाहिजे का? असं काय सांगाल तुम्ही? तुमची मागणी काय असणार आहे? नाही, शाळेची समिती बरखास्त करावी आणि शिक्षकांना जे कोणी शिक्षक आहेत, आता 6वीला वर्ग शिक्षकच नाही, त्या शिक्षकांचं पण निलंबित करावं त्या सर्व शिक्षकांना आणि समितीही बरखास्त करावी. काका, तुमचं नाव आणि गाव काय आहे? इथं आपण मी सध्या आलेला आहे जिल्हा परिषद शाळेमध्ये कोळेगाव या ठिकाणी. इथली परिस्थिती काय आहे का सांगा? माझं नाव मी सरळ सांगतो की रवींद्र दामोदर जगताप आरपीआय तालुका उपाध्यक्ष. तर त्या ठिकाणी कुठल्या ठिकाणी आपल्या शाळेमधलं वातावरण जे आहे ते त्या ठिकाणी जी लहान मुलांना जी काय ती कामं लावतात असा विषय घडलेला आहे. तर त्याच्यापेक्षा ती लहान मुलांना तुम्ही कामं लावू नका. आणि अध्यक्षबाई तुम्ही समोर आहे इकडे तुम्ही बोला. हां, तर त्या अध्यक्षबाईने जी काय समितीचे जी कमिटी मेंबर आहेत त्या मेंबरने आपल्या शाळेवर लक्ष ठेवावे आणि आपल्या शाळेची सुधारणा व्हावी. आणि पाणी पुरवठा नाही म्हणते ती, तर आपलं पाणी पुरवठा आपल्या शाळेमार्फत करावा. आमचा विषय दुसरा काहीच नाही. मी आता पाहिलं गावापासून आपल्या शाळेपर्यंत येण्यासाठी रस्ता नाही. ते रस्त्यासाठी मागणी कोण करणार आहे? काय त्या अवस्था मुलांना ये जाय करायसाठी? ग्रामसेवकला आम्ही ऑफिसमध्ये त्या दिवशी आम्ही मीटिंगमध्ये बोललेलो आहे. का बोलला? ग्रामसेवकला सुद्धा आम्ही काय म्हणलो होतो की बाबा शाळेचं जे काय आहे लहान मुलासाठी रस्ता येताना जाताना काय पाणी आता आहे, जाता येता आडवे ते पाणी, त्या पाण्यामध्ये लहान मुलांनी यायचं जायचं कसं? मग तुमची त्या पद्धतीने त्यांनी काय करावं लागतं माहिती? ग्रामपंचायत मार्फत सुद्धा आम्ही म्हणतोय की त्यांनी आपलं एसटी स्टॉपपासून आपल्या हायवे लगतपासून जी आता शाळेला येणारी मुलं आहे ती त्या मुलांना येताना रस्ता व्यवस्थित झाला पाहिजे, एवढीच आमची विनंती. शिवाजी खरात, राहणार कोळेगाव, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. हे जे आज कोळेगाव जिल्हा परिषदमध्ये जे काम झालं आहे आणि जे काय निदर्शनास आलं हे अत्यंत चुकीचं आणि निंदनीय आहे. सर लोक जर उभारत असतील आणि विद्यार्थ्यांना जर सिमेंटचं काम किंवा काही लावत असतील हे चुकीचं आहे. फरशा पुसण्याचं काम लावतात हे सर लोक,
तर हे टोटली चुकीचं आहे. शाळेमध्ये पिण्याच्या पाण्याचा सोर्स नाही आहे. नदी समोर आहे पण मुलांना यायला रस्ता नाही आहे आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ही गंभीर आहे. दुसरी गोष्ट ही जी मुलांना सर लोक काम लावतात हे अत्यंत निंदनीय म्हणजे अत्यंत चुकीचं काम आहे. तुम्ही कोळगाव ग्रामपंचायतचे एक सदस्य आहात, माझे ग्रामपंचायत सदस्य आहात. ह्या ठिकाणी जे गावापासून ते शाळेपर्यंत येण्यासाठी जे मुख्य रस्ता असतो मुलांसाठी, ते आजपर्यंत झाला नाही. त्यावेळेवर तुम्ही काय सांगाल? ग्रामपंचायतनं 2 वेळा रस्ता केलेला आहे पण ते पावसामुळं किंवा ह्याच्यामुळं तो रस्ता 2 वेळा खराब झालेला आहे. 2 वेळा रस्ता केलेला आहे ग्रामपंचायतीने. शाळेच्या उजव्या साईडला मी आता आलो त्या ठिकाणी कार जात नाही आहे, बाईक जात नाही, रिक्षा जात नाही आहे किंवा साधी सायकल जात नाही. एवढे मोठे गुडघ्याचे खड्डे आहेत. अजून कसं झालं म्हणजे झालंच नाही असं रस्ता असं आम्हाला वाटतं. नाही, रस्ता झालेला आहे. आणि दुसरी गोष्ट सॉईल कंडिशननुसार थोडा जरी पाऊस पडला इथं तर ते म्हणजे चिखल होण्याची चान्सेस आहे सॉईल कंडिशननुसार. मग ह्या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्रास होईल असं होत आहे. त्यावर आपली ग्रामपंचायत कधी कसं काम करणार आहे? तर आता यांना आम्ही बी डी ओकडे यांची तक्रार करणार की बाबा हे असे पंचायत समितीला तक्रार करणार की असे या मुलांना काम लावतात. शिक्षण अधिकाऱ्याला आम्ही पत्र देणार. या ठिकाणी ॲरोप्लॅन पण नाही आहे मुलांना पिण्यासाठी. आम्ही शिक्षण अधिकाऱ्याला टोटली पत्र देणार. शिक्षण अधिकाऱ्यांना ही जे काय आजचं झालेलं आहे या कोळेगाव ग्रामपंचायत जिल्हा परिषदमध्ये हे आम्ही शिक्षण अधिकाऱ्याकडे पाठवणार. तसंच शिक्षण मंत्र्यालाही पाठवणार. तो व्हिडिओ आणि जो आमचा प्रश्न आहे आम्ही शिक्षण मंत्र्याकडे पंचायत समिती बी डी ओकडं आणि शिक्षण अधिकाऱ्याकडे तसेच ग्रामपंचायतच्या सरपंच तलाठी आणि जे ग्रामपंचायतमधनं इथं हे आहे सदस्य अध्यक्ष त्यांनाही आम्ही दारेवर जातो. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा.